टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 का टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 काय तर टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 म्हणजे तुमचे फक्त 3च दिवस बाकी आहेत. कशासाठी? नवोदयचा फॉर्म भरण्यासाठी. 23 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी नवोदयचा फॉर्म भरला नसेल, जवाहर नवोदय विद्यालय 6th स्टँडर्डसाठी फेज 1 फेज 2 साठी ज्या एक्झाम होतात ती एक्झाम 18 जानेवारी 2025ला होणार आहे. आणि आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे, कारण 23 ही लास्ट डेट आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. नवोदयने ऑलरेडी तुमच्यासाठी 8 दिवस वाढवून दिलेले आहेत, बरोबर आहे. तर आपण किंवा आपल्या मित्रांनी, आपल्या रिलेटिव्स मधल्या एखाद्या बहीण भाऊ जे असतील त्यांनी जर फॉर्म भरला नसेल तर नक्कीच सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. ज्यांचे विद्यार्थी 5th स्टँडर्डला आहेत त्यांनी. ओके. आणि आजपर्यंत तुम्ही नवोदयचा अभ्यास सुरू केलेला नसेल, जर तुम्हाला टेन्शन येत असेल की नवोदयचा फॉर्म तर आपण आता भरून टाकू 2 दिवसात, पण मग 3 महिन्यात आपली स्टडी कशी कंप्लीट होणार? तुमच्याकडे इनमिन 3 महिने आहेत, पण घाबरू नका. 3 महिन्यात फुल स्टडी होतो तुमचा. फक्त रोजचा अर्धा तास द्यायचा. कशावर? यूट्यूबच्या चॅनलवर. आणि तो अर्धा तास व्हिडिओ बघितला की अर्धा तास प्रॅक्टिस करायची. फक्त रोजचा 1 तास, बरोबर आहे. 1 तास तुम्ही रोज अभ्यास करा. बघा तुम्हाला सक्सेस मिळते की नाही. नवोदयमध्ये तुमची एंट्री नक्की होणार. होणार म्हणजे होणार. आणि तुमचं जे स्वप्न आहे तेही पूर्ण होणार. तर आज आपण मॅथ्स गुरु कुंकू या चॅनलमध्ये टॉपिक घेणार आहे 4 फंडामेंटल ऑपरेशन. यातील जो मेन टॉपिक आहे तो कुठला आहे? टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. आणि हा जो टॉपिक आहे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी हा सगळ्यांना उपयोगाचा टॉपिक आहे. म्हणजे कोणाकोणाला बरं? जे विद्यार्थी 3rd स्टँडर्डला आहे, जे विद्यार्थी 4thला आहे, जे विद्यार्थी 5thला आहे, 6thला आहे, 7thला आहे, 8thला आहे, 9thला आहे, 10thला आहे, 11, 12, इव्हन जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत आहेत, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, जे विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी करत आहेत, त्यांना सुद्धा ही टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आहे. एक मॅथ्सचा जादू काय माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला? तर मॅथ्स हा विषय असा आहे ना, त्यातली एक जी म्हणजे कन्सेप्ट असते ना, ती कन्सेप्ट जर का तुमची क्लिअर असेल, म्हणजे लहानपणापासून जर तुम्ही बेसिक जर क्लिअर केलं ना, तर तुम्हाला ती कन्सेप्ट आयुष्यभर विसरत नाही तुम्ही. आणि ती तुम्हाला कन्सेप्ट जी आहे ना ती आयुष्यभर तुम्हाला कामात येते. कशी येते? म्हणजे असं नाही आहे की बाकीचे सब्जेक्ट येत नाही म्हणून मी असं म्हणणार नाही बाकीच्या सब्जेक्टला मी दुय्यम लेखत नाही. पण कसं आहे की मॅथ्स हा जो विषय आहे ना आपल्या डेली लाईफमध्ये फार फार युजेबल आहे. ओके. म्हणजे डेली लाईफमध्ये आपण खूप यूज करतो त्याचं, है ना. तर त्याची जी म्हणजे त्याचे जे प्रत्येक कन्सेप्ट आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, ॲडिशन आहे, ह्याचं तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळे कन्सेप्ट क्लिअर करून दिलेले आहेत. हां, आत्ता एक मला आठवलं की मला एका विद्यार्थ्याने मेसेज केला, म्हणजे त्याने मेसेज केला मला पर्सनली की टीचर तुम्ही जे 1 to 9चा जो खेळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही 0 घेतलाच नाही. तर तो 0 का नाही घेतला? तर बाळांना आपण 0ची प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला, आणि त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ पण घेतलेला आहे. 0ची प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला की कुठल्याही नंबरला जर तुम्ही 0नी मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर काय येते तुमचं? 0च येते. जर कुठल्याही नंबरला तुम्ही 0मध्ये ॲड केलं तर ॲन्सर काय येते? तोच नंबर येणार. आणि जर कुठल्याही नंबरमधून तुम्ही 0 मायनस केला तर ॲन्सर काय येणार तुमचा? तोच नंबर येणार. मग या 0सोबत खेळायला आपल्याला थोडा इंटरेस्ट नाही वाटणार, म्हणून तिथे मी तो सांगितलं नाही. पण आपल्याला काय पाहिजे? 1 to 9 नंबरमध्ये ॲडिशन करता आली पाहिजे ना, म्हणून तो नंबर मी सांगितलेला आहे. नाही तर 0 पण खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे काय? तो 0 जर समोर लागला तर तो महत्त्वाचा कदाचित नसेलही, तो फक्त डेसिमल पॉईंटमध्ये महत्त्वाचा असेल. पण एखाद्या नंबरच्या मागे जर 0 लावला तर काय होतं की त्याची व्हॅल्यू वाढते ना, बरोबर आहे की नाही. समजा तुम्ही तुमच्या आईला किंवा बाबांना किंवा तुम्ही तुमच्या दादाला 10 रुपीज मागितले, काय काय तुम्ही 10 रुपीज मागितले, समजा तुम्ही त्यांना लिहून दिलं की मला 10 रुपीज हवे आहे.
आणि 10च्या पुढे जर त्याच्या पुढे अजून 2 झिरो लावले तर तुम्हाला 10 नाही 1000 रुपीज मिळतील, बरोबर आहे की नाही? म्हणजे झिरोची व्हॅल्यू वाढते. आपण काय म्हणत असतो, शून्य हेच विश्व आहे. शून्य हेच विश्व आहे म्हणजे काय, तर तुम्हाला कुठलीही सुरुवात जी आहे ते शून्यातून तयार करायची असते. आणि आज मी तुम्हाला हेच एक मोटिवेशनल थिंग देणार आहे की तुमचा अभ्यास बिलकुल झिरो असेल तर अजूनही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही काय करायचं आहे की झिरोमधून सुरुवात करायची आहे आणि एकदम बेसिक डिटेल जे तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला यांनासुद्धा समजतील अशा स्पष्ट भाषेमध्ये आणि अशा एकदम डिटेलमध्ये आपण आपले व्हिडिओ टाकत असतो चॅनलला. म्हणून जर तुम्ही स्वामी मल्टी एज्युकेशन या मॅथ्स गुरु तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर, ठीक आहे? आणि कमेंट बॉक्समध्ये छानशी कमेंट लिहून पाठवा किंवा तुम्हाला आणखी काही क्युरी असेल तर ती कमेंटमध्ये टाकली तरी चालेल, त्या कमेंटचा विचार केला जाईल, ठीक आहे? तर चला बघूया. आणि आज आपण काय बघणार आहे की टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बघणार आहे, ठीक आहे? तर टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय कसली टेस्ट, टीचर कसली टेस्ट, आता काय टेस्ट द्यायची का मी? अरे टेस्ट नाही द्यायची आहे तुम्हाला. काय असतं मॅडम, डिव्हिजन करायची म्हटली ना की आपल्याला टेबल म्हणावा लागतो, बरोबर आहे? मग तो टेबल म्हणायला ठीक आहे, आपण एखादा नंबर असला, आता समजा इव्हन नंबर आहे, कुठलाही इव्हन नंबर आहे, आपण घेऊया 42 आहे, ठीक आहे? तर टीचर इथे तर 2चा टेबल लागतो किंवा 7 6 42 येते किंवा 6 7 42 येते, बरोबर आहे? हे पटकन सांगून टाकतो कारण 1 to 10 मध्ये टेबल आपले लर्न झाले की नाही. तर ते पटकन सांगितलं जातं. पण एखादा मोठा नंबर आला तर मग काय करायचं? समजा इथे एखादा नंबर आलेला आहे 4 9 3 2 8. आता या नंबरला कशाने डिवाईड होणार? मग काय शोधत बसणार आहे का 2ने 3ने 4ने 5ने 6ने 7ने? नाही, हे शोधायचं काम नाही. आज मी त्याच्याच ट्रिक तुम्हाला इथे सांगणार आहे, कळलं का? मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, ओके? चला तर मग आज आपण सुरुवात करूया पहिल्या आपल्या या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीला. टेस्ट म्हणजे काय, कुठली टेस्ट लागते त्याला, कुठल्या नंबरने त्या नंबरला डिव्हाइड होतो ते आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे? आता एक मॅजिक काय आहे माहिती आहे का, या डिव्हिजिबिलिटीमध्ये आहे ना काही नंबर असे आहेत की त्याचे जी मेथड आहे किंवा त्याचे जे ट्रिक्स आहेत ना ते एकदम त्याला म्हणजे काही नंबरला सारख्या आहेत. म्हणजे आपण म्हणूया ते एकदम बहीण भाऊ म्हटले तरी चालेल. काही गोष्टी असतात ना बहीण भावांच्या सारख्या तशा त्या आहेत. कशा बघा, तर इथे 2 4 8 किती नंबर लिहिले मी? 2 4 8 नंबर लिहिलेले आहेत. या 3 नंबरची जी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आहे ना याचे बिलकुल सेम टू सेम आहे. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी आहे, कळलं का? आता एक पहिलं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जर नंबरच्या शेवटी आपण नेहमी डिव्हिजन करताना टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लावताना काय करत असतो की नंबरचा युनिट प्लेस आपण जो आहे ना तो यूज करत असतो. म्हणजे युनिट प्लेस आपण बघत असतो, बरोबर आहे? तर युनिट प्लेसमध्ये जर नंबरच्या शेवटी म्हणजे युनिट प्लेसमध्ये जर तुमचा शेवटचा नंबर इव्हन नंबर असेल, आता इव्हन नंबरची कन्सेप्ट आपण मागच्याच ह्याच्यात क्लिअर केलेली आहे, पण तरीही जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते की इव्हन नंबर म्हणजे काय, टूचा टेबल. सरळ टूचा टेबल येते की नाही तुम्हाला? दोनाचा पाढा येते की नाही रे मराठीच्या विद्यार्थ्यांना? सांगा बरं कसा? 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 असा कंटिन्यू तुम्ही 2 2च्या अंतरावर असा टेबल म्हणू शकता, आहे की नाही? एक नंबर सोडला की 2चा टेबल तयार होतो. म्हणजे 1 सोडला का 2, 3 सोडला का 4, 5 सोडला का 6, आहे की नाही? तसंच बेग बे बेग 4 मराठीतले विद्यार्थी हां बेग बे बेग 4 बेग 7 4 8 बेग 4 12 असे टेबल तुम्ही म्हणता की नाही? मग ज्या नंबरच्या शेवटी 2चा टेबल येतो तो असतो इव्हन नंबर, ओके? आणि आपल्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लावायला सुद्धा आपल्याला काय पाहिजे की नंबरच्या शेवटी जर 2चा टेबल आला तर किंवा इव्हन नंबर आला तर. आणि मराठीत इव्हन नंबरला काय म्हणतात? समसंख्या. जर नंबरच्या शेवटी समसंख्या आली तर, किंवा इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जर नंबरच्या शेवटी इव्हन नंबर आला तर काय करायचं आहे तुम्हाला?
इव्हन नंबर आला तर इथे 2ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लावायची आहे, म्हणजे त्या नंबरला 2ने फुल डिव्हाइड होते. रिमाइंडर जे आहे ना ते 0 0 येते आपलं. तसंच नंबरच्या शेवटी जर 4 आला तर काय असणार आहे, नंबरच्या शेवटी जर 4 आला तर शेवटचे 2 डिजिट बघायचे. शेवटचे 2 डिजिट बघायचे कसे, 2 डिजिटमध्ये जर 4च्या टेबलमधला नंबर असेल तर तो तुमचा काय झाला, 4ने डिवाइड होतो. तिथे तुमची 4ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लागते. आणि 8साठी 3 डिजिट बघायचे. शेवटचे 3 डिजिट काय बघायचं, 3 डिजिट बघायचे. जर 8च्या टेबलमध्ये 3 डिजिट, लास्टमध्ये 3 डिजिट जर 8च्या टेबलमध्ये आले तर तिथे 8ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लागते. आता टीचर तुम्ही म्हणाल 2 डिजिट आले तर 2 डिजिट आले तर लागतेच ना, पण आपल्याला 8चं टेबल लर्न आहे की नाही, 1 to 10 पर्यंत असे पाडेपाठ करून ठेवायचे की तिथे बिलकुल झोपेतून जरी उठवलं ना तुम्हाला कोणी तरी पण पाडेच सांगायचे. ठीक आहे, असं खळखळ मस्त गाढ झोपलेलं आहे आणि असं कलकलीन उठवलं, ए चल उठ रे, ए उठ रे गाढवा, सांग टेबल सांग, तरी पण दाखवून पटून द्या काय होऊ द्या आपल्याला, पण तरीही आपल्याला टेबल पटकन आला पाहिजे, कारण टेबल खूप खूप महत्त्वाचे आहेत. ओके, तर मग आता 3 डिजिट जे आहेत, लास्ट 3 डिजिट, ते जर का तुमच्या 8 नंबरमध्ये येत असतील ना तर तो 8ने फुल डिव्हाइड होतो. कसा बरं का, 3 डिजिट डिवाइड करून बघायची. बघा आता आपण एक एक बघूया. तर पहिली टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आहे, तिथे आपण काय लिहिणार आहे की ऑल द इव्हन नंबर आर डिव्हिजिबल बाय, ऑल द इव्हन नंबर डिव्हिजिबल बाय नंबर DIVISI डिव्हिजिबल बाय 2. ओके, ऑल इव्हन नंबर डिव्हिजिबल बाय 2. काय महत्त्वाचं आहे इथं, इव्हन नंबर. जे इव्हन नंबर आहेत ते कशाने डिवाइड होतात, 2ने डिवाइड होतात. फॉर एक्झाम्पल काय घेणार आपण, फॉर एक्झाम्पल काय असेल बघा, 24, 38, 46, 90, 92 घेऊया आणि 720. हे सगळे जे नंबर आहेत ना हे सगळे नंबर कसे कितीही डिजिट येऊ द्या, तिथे कितीही डिजिट येऊ द्या, फक्त आपल्याला काय बघायचं आहे, शेवटचा नंबर. आता बघा हा लास्ट नंबर काय आहे, 2 आहे, इव्हन नंबर आहे की नाही. 0 काय आहे, 0 इव्हन नंबर आहे. त्याच्यानंतर किती काय, 2 इव्हन नंबर आहे, 6 इव्हन नंबर आहे, 8 इव्हन नंबर आहे, 4 इव्हन नंबर आहे. म्हणजे आपल्या युनिट प्लेसला कोणते कोणते नंबर आलेले आहे, 0, 2, 4, 6, 8 है ना. 0, 2, 4, 6, 8 बरोबर. 0, 2, 4, 6, 8 नंबर जर आले तर ते इव्हन नंबर असतात. आणि सगळे इव्हन नंबर कशाने डिव्हिजिबल होतात, तर 2ने डिव्हिजिबल होतात. आता नेक्स्ट याच्यातलंच काय आहे की 2ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आणखी कशी ओळखायची आपण, if the number formed by the last 2 digit, if the number formed by the last 2 digit of a number without changing the order, and is divisible by 2. ओके, म्हणजेच काय की तुमचे असं नाही आहे की आता 2 डिजिट, मग आता टीचर तुम्ही म्हणाल इथे तर 9 आला, आता ऑड नंबर आहे, पण तरीही लास्ट डिजिटमध्ये 2 आलेला आहे ना, म्हणजे 92 हा काय आहे आपला लास्ट 2 डिजिट पण काय आहे की इव्हन नंबर आहे आणि सगळ्या इव्हन नंबरला 2ने डिवाइड होते. ठीक आहे, म्हणजेच आता आपण हे कसं डिवाइड होते आणि ही डिव्हिजिबिलिटी का लागते हे आपण मी तुम्हाला इथे सोडून दाखवते, म्हणजे काय म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. ठीक आहे, मी इथे तुमच्यासाठी आहे ना 3 डिजिट नंबर घेते. आता याला 4ने डिवाइड कसं होते, सॉरी 2ने डिवाइड कसं होतं बघा. इथं 2ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लावायची. हा माझा नंबर आहे, मग मी इथे 2ने डिवाइड करणार आहे. कसं, इथे मी डिवायझरमध्ये 2 लिहिणार आणि डिव्हिडरमध्ये मी काय लिहिणार आहे 424. बघा, ज्याला डिव्हिजन येत नसेल त्याने आपलं सिस्टमॅटिकली काय करायचं, बाजूला तुमचा टेबल लिहायचा. तुमचा टेबल किती नाही, 2 मल्टिप्लाय 2 1 जा 2, 2 2 जा, बघा सॉरी ना, असं करूया
12 टूचा 12, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16. ओके, आता आपल्याला 2 9 जा 18 आणि 2 10 जा 20. हा किती 2 किती नंबरवर आहे 1 नंबरवर, 4 किती नंबरवर आहे 2 नंबरवर, 6 किती नंबरवर आहे 3, 4 5 6 7 8 9 आणि 10 नंबरवर. हे कागद लिहिली की मी नंबर लिहिले आहे ना. मग आता हे आपल्याला सोपं जातं डिव्हिजन करताना. तर तुमचं टेबल म्हटलेलं आहे, मग तुमच्या टेबलमध्ये फर्स्ट नंबर आता 1 डिजिट आहे म्हणून इथं 1च डिजिट कम्पेअर करा. 1 डिजिटमध्ये इथं मला सांगा की तुमच्या टेबलमध्ये 4 येतो का? येतो. किती नंबरवर येतो? 2 नंबरवर. म्हणून मी काय लिहिणार इथे 2, म्हणजेच काय होणार इथे 2 2 जा 4, 2 2 जा 4. मग 2 2 जा 4 म्हणजे 4 - 4 किती होतात रे 0. मग काय करायचं मस्त या 2ला वाजत वाजत खाली आणायचं आणि इथे लिहायचं. ठीक आहे. मग पुढचा टेबल म्हणायचा 2 1 जा 2. मग इथे काय लिहिणार तुम्ही 2 1 जा 2. परत या 2 मधलं मायनस करायचं म्हणजे इथे 0 आला की नाही. मग तुम्ही परत हा राहिलेला कोण आहे 4, याला परत असं वाजत वाजत खाली आणा आणि इथे लिहा 0च्या बाजूला. मग 0च्या युनिट प्लेसमध्ये जेव्हा आपण 4 लिहिणार तेव्हा परत 2च्या टेबलमध्ये 4 येते का बघा. 4 येतो. किती नंबरवर येतो टीचर? तर 2 नंबरवर येतो. म्हणून काय लिहिणार इथे 4, 4 - 4 0. ओके, मग इथे काय लिहिणार 2. तुमचा आला की नाही रिमाइंडर. हा जो रिमाइंडर असतो ना याला काय म्हणतात माहिती आहे ना, रिमाइंडर. हां, याला काय म्हणतात कोशंट आणि याला काय म्हणतात डिव्हिडंड आणि याला म्हणतात डिव्हायझर. याला म्हणतात डिव्हायझर. डिव्हायझर, डिव्हिडंड, कोशंट आणि रिमाइंडर. जिथे रिमाइंडर 0 0 आला तिथे डिव्हायझर हा डिव्हायझरची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी देखील लागली म्हणून समजून जायचं. ठीक आहे, समजलं. असं तुम्ही 4 डिजिट 3 डिजिट 5 डिजिट करू शकता. येस. ओके 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 स्वराज, कोणतं घ्यायचं 5 डिजिटचं घ्यायचं आहे? ओके ठीक आहे, आपण 5 डिजिटचं घेऊया. आणि कितीने डिवाइड करायचं म्हणतो आहेस? ओके ओके ठीक आहे, प्लीज डिवाइड करूया आपण. हां बघा, तर स्वराजने सांगितलं मला की टीचर 5 डिजिट घेऊन टाका. तुमच्या बटण्यानुसारच येईल दाखवते बेटा मी. ठीक आहे, हे सेकंड नंबरचं एक्झाम्पल इथे बघा. काय सांगितलं स्वराजने मला? कुठला नंबर घ्यायचा रे? ओके, किती नंबर घेऊ म्हटलं? 14,698. बरं, हा स्वराजने मला नंबर सांगितलेला आहे. ओके ठीक आहे. मग मला आता थोडासा इकडे लिहूया. हा टेबल मी जरा कोपऱ्यात लिहूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 20, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 2 10 जा 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता बघा, एक्झाममध्ये ही एवढं सगळं करत बसायची गरज नाही आहे तुम्हाला. कॅल्क्युलेशन एवढी प्रॅक्टिस करायची ना. आणि हे तुमच्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी एकदा का लर्न झाला ना की तुम्हाला तिथे काहीच वेळ लागत नाही. पाहल्या तुम्ही पटकन तुम्ही डिवाइड करू शकता किंवा तुम्हाला याची सराव जसं तुम्ही कराल ना तसं तुम्ही मॅथ्समध्ये परफेक्ट व्हाल. मॅथ्समध्ये एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही मॅथ्सची खूप प्रॅक्टिस केली ना तर तुम्ही एकदा मॅथ्समध्ये परफेक्ट होता. आणि एकदा का मॅथ्स हा विषय आवडायला लागला की मग तुम्हाला बाकीच्या विषयांकडे सुद्धा वळायला खूप इझी जातं आणि बाकीचे विषय पण तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतात. ठीक आहे ना. मला माहिती आहे की खूप विद्यार्थ्यांना हिस्ट्री, जॉग्रफी, त्याच्यानंतर सायन्स हे विषय बोर होतात, है ना, बरोबर आहे. पण काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना ते विषय खूप आवडतात आणि मॅथ्सच आवडत नाही. थोडी हे व्हिडिओ बघा, मला मॅथ्स नक्कीच आवडायला लागेल. ठीक आहे, आता याला डिवाईड करूया आपण. हे बघा, डिव्हिजन लिहिते आहे. इथे मी तुम्हाला हळूहळू सांगते आहे. याचा मतलब असा नाही की तुम्हाला एवढं हळूहळू सॉल्व करायचं आहे. तुम्हाला फास्ट प्रोसेस करायची आहे, कारण इथे तुम्ही फर्स्ट टाईम शिकत असाल ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल तुम्हाला. ठीक आहे, आता मी इथे लिहिलं 14 आणि इथे लिहिलेलं आहे 2ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी मला लावायची आहे. म्हणजे का लावायची आहे तर इथे लास्ट डिजिटमध्ये काय आहे माझा 8 आहे. इव्हन नंबर 8 काय आहे? इव्हन नंबर आहे. तुमच्या टेबलमध्ये येतो 8, म्हणून मी इथे काय लावणार आहे 2ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लावणार आहे. आता जसं आपल्याला माहिती आहे डिव्हिजनमध्ये जर आपण 1 डिजिट असेल तर 1 डिजिटला कम्पेअर करतो. मग 1 डिजिट जर 0 असेल, 1 डिजिट 1 असेल म्हणजे
त्याच्यापेक्षा डिवायझरपेक्षा जर छोटा असेल ना डिव्हिडरमधला फर्स्ट डिजिट, तर काय करायचं की इथे 0 लिहायचा आणि इथे पण 0 लिहायचा. इथे 0 लिहिला तर 1 येणार आणि हा खाली आणला तर काय होतो, इथं 14 होतो. बरोबर आहे. तुम्ही डायरेक्टली 14 सुद्धा घेऊ शकता. डायरेक्टली 14 घेऊ शकता म्हणजे तुम्ही डायरेक्टली 2 डिजिट पण घेऊ शकता फर्स्ट टाईममध्ये. त्याचा 2 1 जा 2 2 2. आता 2च्या टेबलमध्ये 14 येतात का रे? येतात. किती नंबर येतात टीचर? 1 2 3 4 5 6 7. किती नंबर येतात? 7. हे लिहिलं 7 आणि खाली लिहिलं मी 14. 14 - 14 किती झालं रे? 0 झाले. त्याच्यानंतर वाजत गाजत कोणाला आणायचं आहे आपल्याला? 6ला आणायचं आहे. 6 ठेवला बाजूला, बसवलं तिथे. तर आता 2च्या टेबलमध्ये 6 येते का? येस टीचर येते ना. किती नंबरवर येते? 1 2 3 नंबरवर येते. लिहा 3 नंबर. इथे 6 - 6 किती होते रे? 0 होते. त्यानंतर तुम्ही वाजत गाजत कोणाला आणायचं आहे? 9ला आणायचं आहे. ओके. मग 9 हा इथे लावला तर काय होणार बघा? तुमच्या टेबलमध्ये 9 येते का? नाही येत टीचर. मग काय करायचं? तर तुमच्या टेबलमध्ये 9 जर येत नसेल तर त्याच्या अगोदरचा नंबर पहा. 9च्या नंतरचा नंबर घ्यायचा नाही. 9पेक्षा छोटा जो असेल ना तुमच्या टेबलमधला तोच नंबर घ्या. कोण येतो? 8 येतो. मग आता 9 कुठे येते? दोघांच्या मध्ये येते ना. आपल्याला 10 नाही पाहिजे. आपल्याला आपण काय घेणार आहे? 8च घेणार आहे. किती नंबर येतो? 4 नंबर. म्हणून काय लिहायचे? 4 आणि इथे लिहा 8. 9 म्हणजे 2 2 4 जा 8. काय असतं ना की या डिवायझरची मल्टिप्लिकेशन क्वेश्चन सोबत केली की आपल्याला डिव्हिजन मिळायला पाहिजे असं आपलं गणित आहे. चेक आपण जर डिव्हिजन चेक केली तर असं करावं लागतं. ठीक आहे. आता हे डिव्हिजन चेक वगैरे मी इथे नाही सांगतो. डिव्हिजन चेक जे आहे ना ते डिव्हिजनच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता 9 - 8 किती होते रे? 1. परत कोण राहिला आपला? 8 राहिला ना. या राणा वाचतमध्ये तिथे आलेली हा कोण झाला? 18. 18 तर तुमच्या टेबलमध्ये आहे. किती नंबरवर आहे? 9 नंबरवर आहे. आणि इथे लिहा 18. किती होते? 0 0. बघा रिमाइंडर तुमचं 0 0 आले की नाही? आले काय सांगायचं? लगेच समाधान. ओके. आता कन्फ्युजन नाही. ओके ठीक आहे. तर मला असं वाटतं की हे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, तुमची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी जी आहे ती सगळ्यांना कळली असेल. विसरणार नाही ना? अजिबात विसरायची नाही. आणि काय करायचं? फक्त लक्षात ठेवायचं की ऑल इव्हन नंबर डिव्हिजिबल बाय 2. ऑल इव्हन नंबर डिव्हिजिबल बाय 2. चला पटकन स्क्रीनशॉट लिहून घ्या किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर लिहून घ्या. ओके. आपण आता बघूया 3ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बघूया. सॉरी 4ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी नंतर बघूया ना. फक्त 4 बघूया. आता 4ची कशी करायची? का बरं टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लावला की समजलं ना तुम्हाला?